श्री स्वामी समर्थ. हॅलो नमस्कार, तुमचं स्वागत आहे माझं चॅनेल नीता इजी शिलाईमध्ये. तर आता आपण कालपासून 28 ते 44 छातीचं कटोरी ब्लाऊजचं पेपर कटिंगची सिरीज चालू केलेली आहे. तर काल आपण कटिंग पाहिलेलं आहे 28 साईज छातीचं. तर आज आपण 29 साईज छातीचं कटिंग पाहणार आहोत. तर 28, 29 आणि 30 यामध्ये फारसा काही बदल नसतो, पण हे दाखवण्याचं कारण हे आहे आता कालच्या ब्लाऊजमध्ये 28 छातीच्या ब्लाऊजमध्ये पाठीमागे गळा हा 9 होता, पण मी आज दाखवणार आहे तो कमी गळ्याचा, म्हणजे 7, 7.25 किंवा 7.5 असा असेल. तर त्यानुसार शोल्डर मुंडा कसा बदलतो किंवा काय फरक करावा लागतो, मापे तीच असतात छातीचं किंवा कमरेचं माप, काय बदल नसतो इतका फारसा. पाव इंचामुळे इतका काय खूप फार असा बदल होत नाही 28 ते 29 मध्ये. कारण चौथा भाग काढला 28चा तर 7 होतो आणि 29चा चौथा भाग काढला तर 7.25 होतो. फक्त पाव इंच ह्या साईडला वाढतं. तर इतका असा फारसा बदल होत नाही, पण थोडाफार बदल होतो. पण पाठीमागे गळ्यानुसार काय बदल होतो हे दाखवणं खूप गरजेचं आहे. त्यामुळे आज हे 29 साईजचं पाठीमागे गळा बघायचा 7.5 आहे आणि त्या ब्लाऊजचा पाठीमागे गळा 9 होता. तर काय बदल करायचा आहे हे तुम्हाला या व्हिडिओमध्ये मी दाखवणार आहे. तसेच तुम्हाला जर हे माझे व्हिडिओ आवडत असतील किंवा ही सिरीज जर तुम्हाला आवडली तर प्लीज कमेंट करा, लाईक करा आणि शेअर देखील करा आणि बेल आयकॉनवर देखील नक्की क्लिक करा, म्हणजे मी व्हिडिओ टाकला की तुमच्यापर्यंत लगेच नोटिफिकेशन पोहोचेल. चला आता आपण पाहूया 29 साईजचं कटिंग. तर ही साईडला तुम्हाला मी सगळी मापी सांगेन सुद्धा आणि देईन सुद्धा. तर मापे तुम्हाला मी पहिला सांगते. तर बघा, ब्लाऊजची उंची आहे 12 इंच आणि पाठीमागील गळा आहे 7.5 इंच आणि ब्लाऊजची छाती आहे 29 इंच आणि पुढील गळा आहे 5 इंच. तर पुढील सुद्धा कमी आहे. त्या ब्लाऊजचा पुढील गळा हा 5.5 होता आणि पाठीमागे 9 होता. त्यामुळे दोन्ही गळे हे मोठे होते आणि ते दोन्ही गळे लहान आहेत. पुढचा 5 आहे आणि पाठीमागे 7.5 आहे. त्यामुळे काय बदल होतो हे तुम्हाला पुढे व्हिडिओमध्ये पाहायला मिळणार आहे. तर बाही बघा 5.25 इंच आहे. तर इथे बाही थोडी मोठी आहे, तर त्या व्हिडिओमध्ये मी बाही दाखवली नाही आणि ह्याही व्हिडिओमध्ये मी दाखवणार नाही. तुम्हाला जर बाहीचं देखील कटिंग हवं असेल ह्या सिरीजमध्ये प्रत्येक साईजच्या ब्लाऊजनुसार तर तुम्ही मला तशी कमेंट करा. जर तुमच्या कुणाच्या कमेंट आल्या की बाहीचं देखील कटिंग दाखवा तर मी पूर्ण ब्लाऊज बरोबर बाहीचं देखील त्या साईजच्या ब्लाऊजच्या बाहीचं देखील कटिंग दाखवून. कसं आहे, शक्यतो बाहीचं कुणाला प्रत्येकाला जर येत असेल तर मग व्हिडिओ खूप मोठा करण्यात काही अर्थ नाही. तुम्हाला जर हवं असेल तर मी बाहीचं कटिंग दाखवेन. तर दंडघेर बघा 4.25 इंच आहे आणि कंबर आहे 25 इंच. तर आता ह्याच्यावरून आपण शोल्डर मुंडा किती घ्यायचा हे पाहणार आहोत. तर साईडला मी तुम्हाला मापी देते. तर आता आपण कटिंग करूया. आणि तसेच बघा, तुम्हाला मी ह्या व्हिडिओमध्ये पाठीमागील भाग काढायचा दाखवणार नाही, कारण मागच्या व्हिडिओमध्ये मी कालच्या व्हिडिओमध्ये पाठीमागील भाग कसा काढायचा हे दाखवलं होतं. सेम तसंच आहे. जो आता आपण पुढच्या भागाचं जे मार्किंग करून घेणार आहे तो जसा आहे तसा उचलायचा किंवा अस्तरवरती किंवा पेपर कटिंग करणार असाल तर पेपरवरती आहे असा ठेवायचा. भोवत्याने सगळं मार्किंग करायचं. काही बदल करायचा नाही. आणि जितकी गळारुंदी घेतली तितकी गळारुंदी घेऊन तुम्ही जितका तुमचा गळा आहे तितका देऊ शकता. त्यामुळे पाठीमागील भाग मी या व्हिडिओमध्ये घेणार नाही. तर ब्लाऊजची उंची आहे 12 इंच. तर हे बघा, हे आहे 12 इंच आणि मार्जिनसोबत 1 इंच आपल्याला एक्स्ट्रा लागणार आहे, म्हणजे एकूण आपण घेणार आहोत 13 इंच. तर इथे 13 इंचवर असं पॉईंट दिला. मागील गळा 7.5 आहे. तर जर मागील गळा 7.5 असेल तर शोल्डरचं माप वाढतं. कालच्या व्हिडिओमध्ये पाठीमागील गळा हा 9 होता, त्यामुळे शोल्डर आपलं झालेलं होतं 4.25 इंच. तर आता इथे बघा, पाठीमागील गळा 7.5 आहे, पुढील देखील कमीच आहे 5 आहे. त्यामुळे शोल्डर मी इथे घेणार आहे 5.5 इंच. प्रत्येक व्हिडिओमध्ये पाठीमागील गळ्यानुसार छातीचं माप किती असतं, पाठीमागील गळे किती असतात आणि मग शोल्डर किती घेते आणि मुंडा किती घेते हे लिहून ठेवा. छातीनुसार किती घेतो म्हणजे तुमच्या स्वतःहून लक्षात येईल, स्वतः तुम्हाला अनुभव येईल की आपण अंदाजे कसं घ्यायचं, किती कमी करायचं. कोणताही फॉर्म्युला किंवा काही वापरत नसायचं नाही. एवढं घेतल्यावर प्रत्येक वेळा तसं परफेक्ट येत नाही, कारण प्रत्येकाची बॉडी शेप ही वेगळी असते. समजा लेडीजची जर 36 असेल, असे 36 साईजच्या 3-4 लेडीज घेतल्या तरी देखील त्यांच्या ब्लाऊजची मापे आणि एकाच मापाने जर त्यांना ब्लाऊज शिवलं फक्त छाती अजिबात बसत नाही. कारण प्रत्येक वेळा फिटिंग वेगळं होतं. कुणाचं इथं मुंड्यामध्ये कमी जास्त करावं लागतो, कुणाला शोल्डर कमी जास्त लागतो, कुणाचा बांधा मोठा असतो, असे फरक असू शकतात. त्यामुळे फक्त छातीच्या मापावर अगदी व्यवस्थित परफेक्ट ब्लाऊज बसू शकत नाही. त्यामुळे सगळी मापे ही तुम्हाला लक्षात ठेवावीच लागतील. आपल्याला जर
कोणाची मदत न घेता अंदाजे आपल्याला जर ब्लाऊज शिवायला शिकायचा असेल तर ही मापे तुम्ही लिहून ठेवा आणि तुम्ही हे बघून तुमच्याकडे साधी ब्लाऊज पीस वगैरे असले तर कट करून घालून बघा. अगदी परफेक्ट बसणार आणि तुमच्या लक्षात देखील येईल, तुम्हाला अंदाज देखील येईल की कशा पद्धतीने आपण कोणत्या ब्लाऊजला आणि किती गळे असतील आणि मागील गळ्यानुसार किती घ्यावं हे तुमच्या लक्षात येईल आणि तुम्ही देखील ब्लाऊजमध्ये मग परफेक्टच व्हा. आता इथे पाठीमागील गळा आपला 7.25 आहे, म्हणजे 8च्या वरती आहे. तर आपण काय करायचं आहे, जितकं शोल्डर घेतलं तितकाच मुंडा घ्यायचा आहे. तर इथे शोल्डर 5.5 इंच घेतलेला आहे, तर मुंडा देखील मी 5.5 इंचच घेणार आहे. तर इथे देखील 5.5 आहे का ते पाहून घ्यायचं आणि ही लाईन अशी आखून घ्यायची. बघा 29 इंच आहे, तर 29चा चौथा भाग हा 7.25 इंच होतो. तर 7.25 इंचावर असा पॉईंट देऊ आणि मार्जिनसाठी घेतलं 1.5 इंच आणि ही देखील लाईन आपण अशी आखून घेऊ. आता घेऊया कमरेचं माप. तर कंबर आहे 25 इंच, तर 25चा चौथा भाग होतो 6.25 इंच. तर 6.25 इंचावर कसा पॉईंट देऊया. त्यामध्ये पाठीमागील डाचासाठी 1 इंच एक्स्ट्रा घ्यायचं आहे आणि 1.5 इंच मार्जिनसाठी. तर ही बघा, ही मार्जिनची आणि ही फिटिंगची, ही दोन्ही लाईनी आपण आखून घेऊ. तर आता इथे गळारुंदी बघा, इथे कालच्या व्हिडिओमध्ये आपण गळारुंदी 2 घेतली, तिथे इथे मी 2.25 इंच घेणार आहे. तर कधी कधी आपण 2.5 इंच देखील घेतो, तर ते देखील तुम्हाला व्हिडिओमध्ये कळत जाणार आहे की 2.5 इंच कधी घेतो आणि किती छातीला घेतो. तर आता इथे छाती आपली आहे 29 इंच आणि मागील गळा आहे 7.25 इंच, त्यानुसार मी इथे 2.25 इंच गळारुंदी घेतलेली आहे. तर पुढील गळा आहे 5 इंच, तर 5 इंचावर एक पॉईंट दिला आणि 1 इंच मार्जिनसाठी एक्स्ट्रा घेतलं, तर 1 इंच वाढवल्यानंतर 6 इंच झालं. तर 6 इंचावर एक पॉईंट दिला आणि ही लाईन अशी आखून घेतली. तर इथं खालच्या साईडला देखील गळारुंदी 2.25 इंच घेणार आहे, कमी जास्त काहीही करायची नाही आणि गळ्याचा असा आकार काढून घ्यायचा आहे. तर मुंडा बघा, इथे 1.25 इंचावर एक पॉईंट दिला आणि हा मुंड्याचा आकार आपण असा काढून घेतला. तसेच याच्यापेक्षा अर्धा इंच कमी म्हणजे 1 इंचावर आणखीन एक पॉईंट दिला आणि हा पुढील मुंड्याचा आकार काढून घेतला. आता जर या ब्लाऊजमध्ये तुम्हाला दाखवणार आहे, जर तुमच्या इथे मुंड्यामध्ये इथे फुगा किंवा चुने येत असतील तर आपण हा असा मुंड्याचा आकार घेतला, तो काय करायचं, ह्या मुंड्याच्या लाईनीचा सेंटर काढायचा. तर हा आहे सेंटरपासून आतल्या साईडला 1.5 इंचावर असा पॉईंट द्यायचा आणि हा मुंड्याचा आकार आपल्याला असा इथून द्यायचा. हा आतल्या मुंड्याचा आकार आपल्याला असा थोडा बाहेरून द्यायचा आहे. तर अशा पद्धतीने केल्यामुळे इथे मुंड्यामध्ये फुगा किंवा चुन्या काही. तर इथे बघा, क्रॉसपट्टी मी 2.5 इंच घेतलेली आहे आणि ह्या साईडला 2 इंच घेतलेली आहे. तर ही लाईन अशी आखून घ्यायची आहे. इथे 5.25 इंच, तर ही ब्लाऊजवरूनच कटून घेतलेली आहे आणि इथून घ्यायचा आहे जो खालच्या मुंड्याचा आकार आहे तिथून 2.5 इंचावर पॉईंट द्यायचा आहे आणि असं कटरीचा आकार काढून घ्यायचा. तर पाहू शकता तुम्ही किती छान गोलसर असा कटरीचा आकार येतो. तर हा आकार आपल्याला कट करून घ्यायचा आहे, फक्त मोत्याने कट करायचा आहे. तर हा मिळाला आपला पुढचा भाग, पाहू शकता तुम्ही. तर आता पाठीमागचा भाग कसा काढता तुम्हाला मी दाखवलेला आहे मागच्या वेळी, तरी देखील आता सांगते. तर समजा हा तुमचा पेपर आहे, तर पेपरवर हा असा जो आपण मार्किंग केला हा भाग ठेवायचा आहे आणि ह्याच्यावरती फक्त मार्किंग जर बाकी काही मुंड्यामध्ये कुठेही काही बदल करते तर तुमचा पाठीमागचा भाग निघून जाईल. तर आता हा जो पुढचा भाग आहे तो आपण कट करून घेऊया. तर पहिला करायचा आहे आपल्याला क्रॉसपट्टी कटिंग. आणि इथे खालच्या साईडला अर्धा इंचा पॉईंट देऊन हे असं तिरकं कट करायचं आहे. पाठीच्या भागामध्ये देखील खालच्या साईडला तिरकं कट करायचं. तर आता ही कोटरी वाढवून घ्यायची आहे. तर इथे बघा, ही कोटरी मी अशी वाढवून घेणार आहे. तर ह्याच्या भोवत्याने मार्किंग करून घेऊया. ह्या साईडला 1.25 इंचावर एक पॉईंट द्यायचा आणि ह्या साईडला 1.25 इंचावर पॉईंट द्यायचा. ह्या लाईनने अशा आखून घ्यायच्या आणि ह्या दोन्हीचा आपल्याला घ्यायचा आहे सेंटर. तर सेंटरपासून खालच्या साईडला 1.5 इंचावर पॉईंट द्यायचा आणि इथून अशी तिरकी लाईन आखून घ्यायची आणि इथून घ्यायचं आहे अर्धा इंच
आणि हा कोटरीचा आकार काढून घ्यायचा आहे. तर कोटरी कशी वाढवायची ह्याच्यावर सविस्तर व्हिडिओ बनवणार आहे. उद्या किंवा परवा दिवशीच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला पाहायला मिळेल फक्त कोटरीचा. त्यानंतर परत आपली सिरीज चालू होईल, कारण कोटरी वाढवायची कशी तुम्हाला समजल्याशिवाय पुढचं तुम्हाला करता येणार. तर तुम्ही कसं देखील कोटरी वाढवला तर तुमचं ब्लाऊज काही व्यवस्थित असणार नाही. तर ह्या साईडला घेऊया पाव इंच आणि 3 किलो आखून. तर झाली ही आपली कोटरी. तर ह्या साईडला 1.25 इंच, ह्या साईडला 1.25 इंच. तुमच्या ब्लाऊजला किती डाच असतो तो तुम्ही मोजून घेऊ शकता आणि अशा पद्धतीने कोटरी कट करू शकता. तर आता कट करून घेऊ. अशा पद्धतीने तुम्ही कोटरी काढू शकता. तर आता कोटरी कट करून घेऊ. कट करून झालेली आहे. तर बघा हे झालेलं आहे आपलं 29 छातीचं कोटरी ब्लाऊजचं पेपर कटिंग. तर ह्या व्हिडिओमध्ये जर तुम्हाला काही शंका असतील तर तुम्ही मला नक्की कमेंट करा. आणि बाही दाखवली मी, तुम्हाला हवं असेल तुम्ही बाही दाखवून तुम्ही तशा कमेंट करा. तर कोटरी कशी वाढवायची ही मी तुम्हाला वाढवून दाखवली. तुम्हाला ही सोपी वाटते, पण ह्यामध्ये अजून काय काय चुका होतात कोटरी वाढवताना काय काय तुमच्याकडून चुका होतात हे तुम्हाला मी उद्याच्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे. तर कोटरी कशी वाढवायची ह्यावर स्पेशल व्हिडिओ येणार आहे. तर उद्याचा व्हिडिओ पाहायला अजिबात विसरू नका. आणि हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर नक्की कमेंट करा. आणि हा व्हिडिओ पूर्ण पाहिल्याबद्दल तुमच्या मनापासून धन्यवाद. थँक्यू.